मित्रांनो, वादळ येण्याआधी नेहमी शांतता असते आणि आज महाराष्ट्र शांत आहे. पण ही शांतता फार काळ टिकणार आहे, कारण आता अभियोग्यताधारक जागे झाले. वर्षानुवर्षे वाट पाहून देखील न्याय मिळाला नाही. त्यामुळे आणि भरती देखील थांबलेली आहे. त्यामुळे अभियोग्यताधारक यांना दिल्या गेलेल्या आश्वासनांची मालिका तेव्हाही सुरू होती आणि अजूनही सुरूच आहे. पण आता अभियोग्यताधारकांच्या मनामधला हा आक्रोश थांबायचं नाव घेत. मित्रांनो, अभियोग्यताधारकांनी आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्या सोबत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या संघटना बनवलेल्या आहेत आणि या संघटनांच्या द्वारे सर्व अभियोग्यताधारक आता एकवटलेले आहेत. कारण काय की वर्षानुवर्षे एक परीक्षा पास व्हायची आणि पात्रता सिद्ध करायची, अभियोग्यता सिद्ध करायची, तरी देखील अजून शिक्षक होण्याचं स्वप्न हे आपलं पूर्ण झालेलंच नाहीये. असे अनेक नव्हे तर हजारो अभियोग्यताधारक आता त्यांच्या हक्कासाठी